ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. अध्यापनाच्या माध्यमातून आपण उद्याची आदर्श पिढी घडवित आहात. तुमच्या या कार्याला माझा सलाम असून असेच कार्य आपल्या हातून घडत राहो. शैक्षणिक कार्य चांगले असल्यामुळेच आपल्याला हा गुरुगौरव पुरस्कार मिळालेला आहे. यापुढेही आपण आदर्श विद्यार्थी घडवावेत असे प्रतिपादन खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी गुरुगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात केले. तालुका व शहर मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा गुरुगौरव पुरस्कार हा गोदावरी मारोतराव मुदिराज प्राथमिक शाळा डोंगरकडा, हनुमंत विठ्ठलराव निळकंठे प्राथमिक शाळा आसोला, मनुजा राजकुमार बुरसे प्राथमिक शाळा वारंगा, नागम्मा मोगलेकर प्राथमिक शाळा चापनात, सुनील दत्तराव पाटील प्राथमिक शाळा कडबदेव, बळवंत राठोड प्राथमिक शाळा फुटाणा, स्वाती नानाजी दासूद प्राथमिक शाळा मोरवड, A.H. सुरोशे प्राथमिक शाळा आखाडा बाळापूर, परमेश्वर विठ्ठलराव दिपके प्राथमिक शाळा पवनमारी, धोंडाबाई माधवराव पद्मशाळी प्राथमिक शाळा पिंपरी, शफीक शेख जानी प्राथमिक शाळा माळेगाव, योगेश भोयर प्राथमिक शाळा जांभरून, गजानन बाळासाहेब सोळुंके प्राथमिक शाळा टव्हा, संगमेश्वर कल्याणे प्राथमिक शाळा सालापूर, शेख रफीक प्राथमिक शाळा चिंचोल्डी, सुरेश होडबे प्राथमिक शाळा वाकोडी व उर्दू विभागातून आयशा पठाण जबीन, बशीरुज्जमा खान प्राथमिक शाळा जवळा पांचाळ या शिक्षकांना गुरुगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. या शिक्षकांना मराठी पत्रकार संघाच्या वतीने केम्ब्रिज स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेत 12 सप्टेंबर रोजी गुरुगौरव पुरस्काराचे वितरण खासदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल हे होते. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे, प्रकल्प अधिकारी सुनील बारसे, नायब तहसीलदार डॉक्टर सीमा कायंदे, सहपोलीस निरीक्षक विकास आडे, श्रीनिवास रायलवार, गट शिक्षण अधिकारी दत्ता नांदे, डॉक्टर संतोष कल्याणकर, बाळासाहेब मगर, अजित मगर, शिवा शिंदे, सकाराम उबाळे, डॉक्टर शीतल कल्याणकर, अब्दुल्ला पठाण, विठ्ठल चोतमल, राजू संगेकर आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना खासदार म्हणाले की पूर्वी शिक्षक पुराच्या पाण्यातून शिकवण्यासाठी गावात जायचे. त्यांनी चांगले विद्यार्थी घडविले आहेत. त्याप्रमाणेच देशाची सेवा करणारे व आदर्श नागरिक आपल्या हातून घडले पाहिजेत. आपल्या चांगल्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊनच आपणाला हा पुरस्कार मिळाला आहे असेही ते म्हणाले. यावेळी तालुक्यातील 17 शिक्षकांना गुरुगौरव पुरस्काराने खासदार पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अलिमुद्दीन कादरी, सौरभ साकळे, दिलीप खोडके, शेख इलियास, मुजीब पठाण, सैफुल्ला पठाण, शफी डोंगरगावकर, शेख रफीक, गजानन पादे, विठ्ठल कदम, सय्यद अझर, अनवर नाईक आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पतंगे मॅडम यांनी केले. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. आदर्श शिक्षक ज्यांनी या तालुक्यामध्ये अतिशय उत्कृष्ट काम केलं, त्याचा सत्कार सोहळा आज इथे पार पडला असं मी सर्वप्रथम जाहीर करतो. खरं तर खूप सुंदर सोहळा होता आणि आजकालच्या जगामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये बरीचशी आता नॅरेटिव्ह हे चालू झालेली आहे. पण तरी आपण सर्वजणांनी एवढं उत्कृष्ट काम केलं हे ऐकून खूप समाधान झालं आणि खूप चांगलंही वाटतं. आता आजकाल काय झालंय अंदर साहेब, शिक्षक म्हणलं मॅडम की आजकाल फक्त ती 1 तारखेची वाट पाहायला, केव्हा आपला पगार होते, केव्हा एक पटकन शाळा सोडून लवकर आपल्या आपल्या घरी जाऊ. एक काळामध्ये असं होतं की शिक्षक तेव्हा ते रस्ते बिस्ते नव्हते भाऊ, तेव्हा त्या पुरातून बाहेर जायचे. म्हणजे पुष्कळ दिवस पायात त्या नदीतूनच जावं लागायचं आणि ते पलीकडे जाऊन खेड्यामध्ये जाऊन शिक्षण शिकवायची ओढ होती, ती एक सेवा होती. आता ती सेवा
दिसून येत नाही. पण तुमच्या सगळ्यामध्ये बसलं की पुन्हा असं वाटतं की कुठेतरी एका चांगल्या गुरुजन वर्गामध्ये बसलो आणि चांगले शिकवणारे माणसं, आज या समाजाला प्रबोधन देणारी माणसं आपल्यामध्ये अजूनही आहेत त्याची जाणीव झाली. खरंच आपल्याला खूप खूप शुभेच्छा, मनाभावातून खूप शुभेच्छा. खर तर उद्याचं नेक्स्ट जनरेशन आपण घडवत असता, या देशाचं भवितव्य आपल्या हातात असतं आणि ते एक गुरु म्हणून आपण करत असतो. ही एक फार मोठी सेवा या देशाची आहे आणि याची जाणीव ज्यांनी ठेवली त्याच्यासाठी सलाम आहे. आपण सगळ्यांनी इतकं उत्कृष्ट काम केलं की प्रत्येक जणाचा ज्यावेळेस सत्कार होतो त्यावेळेस त्याची काहीतरी खासियत आम्हाला तुमच्या आजूबाजूचे लोक सांगत होते की त्यांनी असं केलं, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलंय. मला खूप समाधान वाटलं, खूपच चांगलं वाटलं आपल्यासोबत येऊन बसून. मी या आपल्या लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून आपल्या पाठीशी हमेशा उभा टाकेल आणि आपल्याला जे काही मदत लागेल ते मी आपल्या सदैव करीत राहील. त्याच्याबद्दल दुर्लभ बाळगायची आवश्यकता नाही. आपल्या सगळ्यांचे खूप पुन्हा एकदा अभिनंदन करतो, खूप खूप शुभेच्छा देतो. कारण आता पावसाचा माहोल झालाय आणि मला पण आता पुढे निघणं गरजेचं आहे. त्यामुळे आपली सगळ्यांची क्षमा मागून आज रजा घेतो आणि आपल्याला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू.